मालेगावातील माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे कुटुंबीय पुन्हा एकदा अडचणीत आले। नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँक घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे। बँकेतील 17,74,00,000च्या कर्ज घोटाळा प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। माजी मंत्री प्रशांत हिरे, अपूर्व हिरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध पुन्हा एकदा गुन्हा दाखल झाला आहे। रीना गोसावी यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे। हिरे कुटुंब कुठेतरी पुन्हा अडचणीत आलेले दिसत आहेत व आपण बघू शकतोय नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेतून बनावट कर्ज काढल्याचा 17,74,00,000चा आरोप ही केला जात आहे। गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या गुन्ह्यांच्या मालिकेमुळे अधिक अडचणीत असलेले मालेगाव येथील माजी मंत्री प्रशांत हिरे व त्यांच्या कुटुंबियांवर नव्याने गुन्हा दाखल झाला आहे असा आरोपही करण्यात येत आहे। माजी आमदार अपूर्व हिरे, योगिता हिरे, माजी मंत्री प्रशांत हिरे, स्मिता हिरे, राजेश शिंदे आणि संतोष गुले यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचा आरोप इथं दिसून येत आहे व आपण इथे बघू शकतो हे कमीत सरकारवाडा पोलीस ठाण्यात येथे गुन्हा नोंद झालेला दिसून येत आहे। प्रदीप पाटील, पुढारी न्यूज, मालेगाव।